नमस्कार मंडळी, मी कविता आणि खाद्यकला या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. फ्रेंड्स, मी अगदी साध्या सोप्या रेसिपीज तुमच्याबरोबर नेहमी शेअर करत असते. गृहिणींसाठी सहजगत्या अवेलेबल होतील अशा साहित्यांनी, जे घरामध्ये ठेवलेलं साहित्य आहे अशा साहित्यांनी पदार्थ कसे बनवायचे असा मी प्रयत्न करत असते. तर त्यामध्येच मी आज एक टिफिनसाठी मुलांच्या जी रेसिपी आहे, आपणही एरवी कधी आपलं मन करत नाहीये की आपण जेवावं, अशा वेळेला आपल्याला काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते. त्यावेळेला हा पराठा तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा होऊन जाईल किंवा सर्वात जास्त आवडीचा सुद्धा होऊ शकतो. आतापर्यंतचे जेवढेही पराठे मी ट्राय केले त्यापैकी हा माझा बेस्ट पराठा राहिलेला आहे. हा स्नॅक्स टाईप सुद्धा आपण घेऊ शकतो, टी टाइम मध्ये सुद्धा घेऊ शकतो आणि मुलांनाही खूप आवडतो. अजून आपण ह्याच्यामध्ये चीज वगैरे ऍड करू शकतो. लागणारं साहित्य अगदी घरात अवेलेबल असणारं आहे. मी ओळख करून देते आपल्या ओळखीच्या साहित्यांबरोबर. तर सर्वात आधी या ठिकाणी बारीक चिरलेला कांदा मी घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता धणे पावडर आहे, पाव चमचा मी घेतलेला आहे. पाव चमचा इथे लाल तिखट आहे. चिमूटभर मी ओवा घेतलेला आहे. अगदी रंगापुरता हळद घेतलेली आहे. या ठिकाणी जी पावडर तुम्हाला दिसत आहे ही आहे आमचूर पावडर. आमचूर पावडर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता. मला छान वाटतो, मला आंबट चव आवडते म्हणून मी इथे थोडीशी जास्त घेतलेली आहे, अर्धा चमचा इतका. चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपल्याला लागणार आहे पीठ मळलेलं. तर मी या ठिकाणी गोळा पिठामध्ये डिप करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता कसं बनवायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते. सकाळच्या घाईमध्ये मुलांना जेव्हा टिफिनची आपली घाई असते, टिफिन बनवण्याची, तेव्हा बऱ्याचदा कळत नाही की काय बनवावं. तेव्हा अगदी सोपा असा पराठा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्याआधी सर्व साहित्य मी एकाच प्लेटमध्ये घेतलं. त्याचं कारण काय आहे तुम्हाला आता समजणार आहे. जेवढंही साहित्य आहे ते आपण सगळं अशा पद्धतीने कांद्याला लावून घेऊ. सगळा मसाला आपण कांद्यासोबत मिक्स करून घेऊ. कांद्यामध्ये सर्व मसाले आपण व्यवस्थित लावून घेतलेले तुम्ही पाहू शकता. आता आपण पराठा लाटायला सुरुवात करूया. बेसिकली आपण जशी पोळी लाटतो, चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला तसंच मळलेलं पीठ हवं. अगदी सैल किंवा अगदी घट्ट असं नको असणार आहे. त्यामुळे आपण घेऊयात अगदी साध्या सोप्या पद्धतीने. आता तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने चपाती लाटून घेतलेली आहे. थोडी जाडसरच असणार आहे कारण पराठा खूप जास्त पातळ असा नसतो. त्याच्यामुळे आता मी इथे जेवढं सारण आपल्याला लावायचं आहे, मी 2 पराठ्यांसाठी बनवलेलं आहे, तर मी त्याच पद्धतीने लावून घेत आहे. आता अशा पद्धतीने आपल्याला हा पराठा जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे. छान अशा पद्धतीने कडा बंद करून घेतल्या की आपण पराठा लाटायला सुरुवात करूया. सर्वात आधी सुकं पीठ जे आहे ते व्यवस्थित लावून घेऊया. थोडं जास्त लागलं तरी हरकत नाही, लाटायला सोपं जातं म्हणून थोडं जास्त सुकं पीठ लावायचं. अशा पद्धतीने मी त्रिकोणी पराठा लाटून घेत आहे. अशा पद्धतीने आपला त्रिकोणी पराठा लाटून झालेला आहे. सर्वत्र मसाला तुम्हाला दिसत असेल. थोडासा जाडसरच हा लाटायचा असतो. लगेच तवा आपण साईड बाय साईड गरम करायला ठेवलेला आहे. पराठा भाजायला सुरुवात करूया. तवा मीडियम हॉट झालेला आहे. आपण याच्यावरती पराठा टाकून घेऊया आणि पराठ्याला दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस असा भाजायचा आहे. तुम्ही तूप वापरा, बटर वापरा, हवं तर तेल वापरा, पण पराठा छान लालसर खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. एका बाजूने हलकासा भाजून झाला होता तर मी हा पलटून घेतलेला आहे. पराठा अगदी छान बनून तयार होतो. साईड चेंज केल्यानंतर मी मुलांसाठी बनवते त्याच्यामुळे मी भरपूर असं तूप वापरणार आहे या ठिकाणी. हे आपण टाकून घेऊयात. घरी बनवलेलं गावरान साजूक तूप. तूप सर्वत्र पसरवून घेऊयात. छान दोन्ही बाजूंनी आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे पराठा मध्यम आचेवर. दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीने छान दाबून दाबून उलटण्याच्या मदतीने खरपूस असा पराठा भाजून तयार करायचा आपल्याला. पराठा आपला छान बनून भाजून तयार झालेला आहे.
आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि यावरती मस्तपैकी बटर टाकून सर्व करू शकतो. अजून एका पद्धतीने हा पराठा बनवता येईल, ती म्हणजे आपली मराठमोळी पद्धत. म्हणजेच गोल वाटीसारखा आकार करायचा पिठाचा आणि त्यामध्ये सारण भरून कशा पद्धतीने हा पराठा लाटता येईल हे मी तुम्हाला दाखवणार आहे. अशा पद्धतीने लाटून घ्यायचंय आणि यामध्ये आपण आपलं सारण भरून घेऊया. अशा पद्धतीने हे बंद करून घ्यायचंय आणि याची गोल अशी पोळी लाटून तयार करायची. तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, मी अशा पद्धतीने गोल पराठा सुद्धा लाटून तयार केलेला आहे. याला सुद्धा दोन्ही बाजूने छान तूप लावत मी खरपूस भाजून घेणार आहे. हा आपला पहिला पराठा आणि हा आपला दुसरा पराठा. अशा पद्धतीने आपले दोन्ही पराठे बनून तयार झालेले आहेत. हे असेही खूप छान लागतात. जर तुम्हाला कुठल्या चटणी सोबत द्यायचे असेल, सॉस सोबत द्यायचे असेल तर तुम्ही अगदीच मुलांना देऊ शकता. तर असा हा टिफिनसाठी परफेक्ट मेनू आज आपला बनून तयार झालेला आहे. तुम्हाला माझा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.